नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बघा लावण्यासाठी सुद्धा वहिनी आणि दादा आले होते लसूण लावताना, आणि आज काढायचं आहे लसूण। या ठिकाणी मी बॅक कॅमेरा ऑन करते। बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ टाकले होते लसणाच्या अशा छोट्या छोट्या आम्ही 4 वाफा तयार करून घेतल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये एकूण 4 किलो लसूण लावण्यात आलेला होता। आणि याचे व्हिडिओ बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलेले सुद्धा आहेत। आणि कडेने बघा मी या ठिकाणी जवस सुद्धा लावलेला होता, आणि तो सुद्धा काढण्यात आलेला आहे। आणि या लसणांच्या वाफेमध्ये 4 वाफा आहेत एकूण, त्याच्यामध्ये 4 किलो जो लसूण लावला होता त्याचं मला एकूण उत्पन्न मिळालेलं आहे 25 किलो, 25 ते 30 असा अंदाज पकडेन मी, कारण मला वाटतं 30 किलोपर्यंत भरेल तो, तरी पण वेट नाही करू शकत, त्यामुळं मी एक अंदाजे सांगेन तुम्हाला। या ठिकाणी 25 ते 30 किलो वजन पकडेन मी त्याचं। एवढा असा लसूण निघालेला आहे। गड्ड्या छोट्या असल्या तरी पाकळ्या मोठ्या आहेत त्या लसणाच्या, आणि वर्षभर पुरेल इतका लसूण मिळालेला आहे। आणि कोण म्हणेल ना, पुण्यासारख्या शहरात राहून सुद्धा घराशेजारी इतकं शेतकऱ्यांसारखं वर्षभर पुरेल इतका लसणाचं पीक आम्ही घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एका वाफेतला एवढं लसूण निघालेलं आहे, जिथे दादा आणि मिस्टर थांबलेले आहेत। हा एवढा लसूण निघालेला आहे। खरं तर पाणी खूप कमी पडल्यामुळं बारीक झालाय तो, तरीसुद्धा काही हरकत नाही, घराला वापरण्यापुरता तर नक्कीच निघेल। इकडे बघा अजून या 2 वाफांमध्ये, आणि इकडे शिल्लक आहे अजून, काढायचं काम चालू आहे। अशा प्रकारे दादांनी आणि वहिनींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लसणाचं पीक घेतलेलं आहे यावर्षी। पाणी कमी पडल्यामुळं तो असा आलेला आहे। दादा आणि वहिनी आल्यानंतर आम्ही 3 वाफांमधला लसूण काढून घेतला, त्यानंतर परत 8 दिवसाचा गॅप घेतलेला आम्ही। आता ही 4थी जी राहिलेली होती वाफ, त्याच्यामधला आम्ही काढून घेतो लसूण, कारण त्याच्यामध्ये थोडासा ओलसर होता लसूण, म्हणून आम्ही अजून थोड्याशा गड्ड्या मोठ्या होतील म्हणून तो सोडण्यात आलेला होता, त्यामुळं आज तो काढून घेतोय आम्ही दोघं। इकडे बघा दादा आणि वहिनींनी व्यवस्थित तो बांधून ठेवून गेले होते। अशा प्रकारे ते असतानाच एवढा लसूण निघालेला होता। एकूण 24 गड्ड्या लसूण त्यांनी काढलेला होता, आणि राहिलेला वाफेतला लसूण आज आम्ही दोघांनी मिळून काढलेला आहे। या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला, त्यांनी दादा आणि वहिनींनी व्यवस्थित काढून एक वरती अशी काठी लावलेली आहे बांबूची, आणि त्याला व्यवस्थित त्यांनी 2-2 जुड्या केलेल्या आहेत लसणांच्या, आणि एकत्र असं बांधून ठेवलेलं आहे वरती। असं स्टोअर केल्याने लसूण वर्षभर टिकतो असं म्हणतात, आणि त्याचप्रमाणे त्यांनी तो छानपणे स्टोअरसुद्धा करून दिलेला आहे मला। आणि राहिलेला लसूण जो आहे आता व्यवस्थित क्लीन करून असंच वहिनींनी जसं बांधलेलं आहे तसंच बांधून घेऊन ते स्टोअर करणार आहे। आणि मला काढण्यासाठी आज मिस्टर मदत करत आहेत, त्यांना सुट्टी असल्यामुळे आज सकाळीच ते काढायला लागलेले आहेत। थोडंसं पाणी सोडायचं बंद केलेलं असतं लसूण काढण्याआधी, त्यामुळं जमीन कडक झालेली आहे। मध्ये मध्येच कुदळीने उकरावं लागते, कारण लसूण वरूनच तुटून येतोय। आणि बघा एवढंसंच राहिलेलं आहे, तरीसुद्धा काढायला अवघड जाते ते। मी तुम्हाला दाखवते एकूण किती लसूण निघालेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज जो मी काढलेला लसूण आहे त्याच्या मी एकूण 6 गड्ड्या लसूण बांधल्या, आणि खरं तर मोठमोठ्या गड्ड्या बांधलेल्या आहेत त्या। अशा प्रकारे आधीच्या 24 आणि आत्ताच्या 6 अशा एकूण 30 गड्ड्या लसूण निघालेला आहे। आणि त्याचा अंदाजे मी वजन 25 किलो पकडते। खरं तर एक गड्डी 1 किलो भरेल इतपत वजन आहे त्या गड्डीचं, इतक्या मोठ्या आम्ही बांधलेल्या आहेत। यावर्षी आम्ही हे लसणाचं पीक घेतलेलं पहिलं पीक होतं, आणि आमच्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळालेलं आहे, कारण 4 किलो लसूण जो लावला होता त्या ठिकाणी आम्हाला 25 किलो लसूण मिळालेला आहे। काही ना काही आम्ही याच्यातून मिळवलेलं आहे, त्यामुळे खूप आनंद होतोय। एवढ्या छोट्याशा जागेत सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसारखं खूप छान असं लसणाचं पीक घेतलेलं आहे। आणि मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, हा जो लसूण आम्ही पीक घेतलेलं, याचं पीक घेताना आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल्स वापरलेले नाहीयेत।
हे पूर्ण आम्ही सेंद्रिय खतावरती केलेलं आहे, त्यामुळं त्याचं एक वेगळं समाधान आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.